कल हो ना हो हा मूवी जो आहे फायनली रिलीज झालेला आहे. सॉरी रिलीज म्हणण्यापेक्षा रिलीज झालेला आहे मी असं म्हणेल. आणि जवळपास एक 20-21 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा 2003 साली बघा हा मूवी जो आहे रिलीज झाला होता. एक कल्ट क्लासिक रोमॅन्टिक चित्रपट आहे, जे की मी असं म्हणेल या आयुष्यामध्ये ज्यांनी प्रेम केलं आहे किंवा केलं नाही त्यांनी हा मूवी जो आहे नक्की एकदा तरी बघावा. थिएटर्समध्ये तर आता रिलीज झाला आहे बघा. त्याचा जर एक्सपिरियन्स तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच थिएटर्समध्ये जाऊन तुम्ही व्हिजिट करा आणि हा मूवी बघा. तुमच्या शहरामध्ये नक्कीच या मूवीचे शोज जे आहेत ते लागले असतील. परंतु तुम्हाला जर फ्रीमध्ये बघायचा असेल तर यूट्यूबवरतीही हा मूवी जो आहे अवेलेबल आहे. आता एक सिंपल गोष्ट आहे बघा, की 3 कॅरेक्टर्स आहेत, शाहरुख खान, प्रीती झिंटा आणि सैफ अली खान. अमन शाहरुख खान यांच्या कॅरेक्टरचं नाव आहे. नैना मला वाटतं की प्रीती झिंटा याच्या कॅरेक्टरचं नाव आहे. आणि तिसरं एक सैफ अली खान यांचं कॅरेक्टर आहे बघा. तर लव्ह ट्रायंगल आहे, ज्यामध्ये की नैना जे आहे त्याला शाहरुख खानवरती म्हणजे अमनवरती प्रेम आहे बघा. आणि शाहरुख खान जे आहे त्यांना एक बिमारी आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे की त्यांच्याजवळ वेळ नाही. त्यामुळं ते जे आहेत त्यांचं जे प्रेम आहे नैना, त्यांचं लग्न जे आहे सैफ अली खानसोबत करून द्यायचं ट्राय करतात आणि शेवटी ते यशस्वीही होतात. तर हे आता एक सिंपल गोष्ट आहे जी की तुम्हाला माहिती आहे, सिंपल स्टोरी आहे बघा. हे जर पाहायला गेलं तर हे खरं प्रेम आहे बघा. हे जे खरे कल्ट क्लासिक सिनेमा आहेत, खूप सुंदर कथा आहे मी असंच म्हणेल या चित्रपटाची. आणि आता जर बोलायला गेलं तर ॲक्टिंग वाईज तर खूपच भारी मूवी आहे बघा. माझा वन ऑफ द फेवरेट रोमॅन्टिक मूवी आहे बघा, जे की मी किती वेळेस खूप वेळेस पाहिलेला आहे बघा हा मूवी. तुम्हीही नक्की या मूवीला एकदा भेट द्या, एकदा पहा. फ्रीमध्ये जर पाहायचं असेल तर यूट्यूबवरती मी असंच म्हणेल. आताची तर वेगळीच गोष्ट आहे बघा. आता तर काही महिन्यांपुरतं प्रेम असतं आणि एकमेकाला वेगळ्याच गोष्टी चालू आहेत. आता त्याबद्दल त्यांना बोललेलंच बरं. जेवढं आताच्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल बोललेली एक वेगळी गोष्ट. जे लोक खरं प्रेम करतात त्यावरती मुलींना प्रेम होत नाही, आणि जे फक्त यूज करून सोडायण्यासारखी मुलं असतात त्यावरती प्रेम होऊन जातं. आणि जे खरं प्रेम करणारी मुलं असतात ना, त्यांना कितीही मागं लागलं, काही जरी केलं ना तर त्याची म्हणजे एक सांगायला जर गेलं तर व्हॅल्यू नसते बघा. शेवटी ते आता खरं जर बघायला गेलं तर देवाच्या हातात आहे, काही बोलू शकत नाही या गोष्टीबद्दल. परंतु जर खरंच तुम्ही रोमॅन्टिक मूवीचे फॅन असाल तर नक्की तुम्ही कल हो ना हो या मूवीला एकदा भेट द्या असंच मी म्हणेल. आणि हे जे खरंच जर सांगायला गेलं तर मूवी ज्या असतात त्या आणि रिअल लाईफ ज्या आहेत ह्या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ कुठं जमत नाही बघा. त्यामुळे एक मूवी म्हणूनच तुम्ही या मूवीकडे बघा. आणि तुमच्या मते नक्की याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.